हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अलका अँड देव्ज लाईफस्टाईल. चला तर आज होता आमचा पिठलं भाकरीचा बेत. तरी ते मी कांदा कापून घेतलेला आहे आणि मिरच्या, कोथिंबीर आणि लसूण हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे. कढईत तेल टाकून कांदा इथं लाल होईपर्यंत परतून घेतला आणि कांदा चांगला लाल परतून घेतल्याच्या नंतर ते वाटण मिक्सरमधून काढलेलं ते टाकून घेतलं आणि हे चांगलं एक 5 मिनटं चांगलं परतून दिलं. हे परतल्याच्या नंतर मग हळद टाकून घेतली. हळद टाकल्याच्या नंतर पण एक चांगलं 2-3 मिनटं एक चांगलं परतून दिलं आणि परतल्याच्या नंतर पाणी आणि बेसन पीठ हे चांगलं मिक्स करून घेतलं, जेणेकरून बेसन पिठाच्या गाठी राहणार नाही असं. आणि नंतर ते मिश्रण कढईमध्ये टाकून घेतलं. कढईमध्ये टाकल्याच्या नंतर आपल्याला जसं जसं पाणी लागेल तसं तसं तुम्ही ॲड करा. मला पातळच बेसन आवडतं भाकरीसोबत चुरून खायला, त्याच्यामुळं मी इथे थोडंफार पातळच केलेलं आहे. ज्याला जसं आवडेल तसं ते करतं. तर लई पातळही नाही आणि लई घट्टही नाही असं केलं. आणि नंतर एक 5 मिनटं ते झाकून ठेवलं. झाकून ठेवल्याच्या नंतर मी लगेच इथं पुसून घेतलं आणि कचरा वगैरे उचलून ते ह्याच्यात टाकून घेतला. कारण मग लगेच आवरलं ना तर मग जास्त पसारा होत नाही आणि तसंच ठेवलं ना मग ते आवरायचं पण कंटाळा येतो. जास्त पसारा दिसल्यावर सुचतही नाही कुठून आवरायचं कुठून सुरुवात करायची. त्याच्यामुळं मी लगेचच्या लगेच आवरून घेते आणि आता लगेच इथं भाकरी करायला घेतल्या. भाकरी पण मला काही लई करायची नव्हत्या, 2च करायच्या होत्या कारण सकाळच्या 2 चपात्या होत्या. त्याच्यामुळं मग भाकरी 2च केले मी आणि मला भाकरीला जास्त टाईम नाही लागत करायला, लगेच करून होतात. देवांशला पण पिठलं आणि भाकरी खूप आवडते. तो पण खूप आवडीनं खातो. त्याचं असं नाही की मला हे नको आणि मला ते नको, जे असेल ते खातो. आता इथं भाकरी झाल्याच्या नंतर लगेच मी इथं पुसून वगैरे घेतलं, कारण मग ते पिठाचं तसंच राहतं मग ते वाईट त्याच्यामुळं मग लगेच पुसून वगैरे घेतलं. आणि चला देवांश काय करतोय बघूयात. काय करतोय? अभ्यास. अभ्यास. काय जोड शब्द? 50 जोड शब्द. हा का? रोज 100 नाही तर 50 लिहायला सांगतात. माझे जोड शब्द 50 लिहून झाले आहेत. आता मला कलर्स नेम आणि हेल्पर्स नेम लिहायचे आहेत. तर या जेवायला इथं आहे ज्वारीची भाकरी, बेसन आणि पापड. देवांश कसं झालंय? चांगलं झालंय. म्हण ना या जेवायला. या जेवायला. जेवण करता करता दूधवाले काका आले आणि मग दूध घेतलं मी. आता बघा वाजलेत 9:15 आणि 9:15 वाजता आमचं जेवण वगैरे आता सगळं झालं. जेवण झाल्याच्या नंतर मग मी पसारा वगैरे सगळा आवरला, जेवलेले ताटं वगैरे उचलले आणि दूध आलं तर मग दूध तापायला ठेवले एकीकडं आणि एकीकडं आता भांडे घासून घेते. कारण मग सगळं भांडे वगैरे घासलं तरच मग जरा बरं वाटतं. नाही भांडे राहिले ना मग एक मनाला हुरहुर राहते की नाही आज भांडे राहिले बाबा. रोज संध्याकाळी भांडे घासूनच झोपते मी. तर भांडे घासून झाल्याच्या नंतर लगेच इकडं किचन पण मग लगेच पुसून वगैरे घेतलं. किचन वगैरे पुसून गॅस वगैरे पुसून घेतला आणि किचन पुसून घेऊन बेसिन वगैरे धुवून व्यवस्थित केलं. आणि मध्ये मध्ये देवांशची लोडबोड चालली होती की मम्मी चल चल झोपायला म्हणून. त्याची सवय आहे की मी जोपर्यंत झोपत नाही तोपर्यंत तो झोपतच नाही. तिथंच बघा माझी वाट बघत बसलाय की मम्मीचं कधी आवरल आणि मम्मी कधी येईल म्हणून तिथंच वाट बघत बसलाय. आणि मग इथं बेसिंग वगैरे धुवून घेतलं. बेसिंग धुवून लगेच पुसून वगैरे घेतलं आणि
पुसून घेतल्याच्या नंतर तो जो बाजूचा कडप्पा आहे तोही लगेच पुसून घेतला, कारण मग भांडे घासलेले राहतं ना त्याचं सगळं पाणी उडतं पलीकडं, त्याच्यामुळं मग लगेच पुसून घेतलं. ते पण पुसून घेतल्याच्या नंतर झाडू मारून घेतला एकदा आणि झाडू मारला. आता हे बघा असं सगळं क्लीन करून घेतलेलं आहे मी. बेसिन पण धुवून घेतलेलं आहे आणि इथं देवांश माझी वाट बघत बसलाय, कधी येते आहे ना. काय रे? काय नाही, मग हा ट्रायपॉडचं बटन आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे गॅस खालनं बंद करणे, रेग्युलेटरचं बटन बंद करणे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. गुड नाईट. गुड नाईट.